श्री स्वामी समर्थ मंडळी. माता तुळशीजवळ ठेवा या 3 वस्तू, सर्व मार्गाने पैसा येऊ लागेल. तुळस म्हणजे आपल्या अंगणाची शोभा. प्रत्येक हिंदू धर्मियांच्या अंगणात तुळस ही असतेच असते आणि जर नसेल तर ती असावी, कारण तुळस प्रत्यक्ष माता लक्ष्मीचंच रूप आहे. तुळस ही विष्णुप्रिया आहे, या जगाचे पालनहार. श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तिला विष्णुप्रिया असं संबोधलं जातं. तुळस ही शुभ समजली जाते, कारण आपल्या घराकडे येणारी नकारात्मक शक्ती ती दूर ठेवते. आपल्या घराचं नकारात्मक शक्तीपासून, नजरदोषापासून ती संरक्षण करते. वातावरण पवित्र ठेवणारी, वातावरण शुद्ध बनवणारी तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर असायलाच हवी. तुळशीचं मोठं धार्मिक महत्त्व सांगितलेलं आहे. आयुर्वेदाने सुद्धा तुळशीचे औषधीय गुणधर्म वेळोवेळी सांगितले आहेत आणि अशावेळी जर आपण तुळशीची नियमित पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर, वैभव, आनंद या सर्व गोष्टी नक्की येतात. माता तुळशीचा हा प्रभाव जर आपण माता तुळशीजवळ काही विशिष्ट गोष्टी ठेवल्या तर कित्येक पटीने वाढतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत की या वस्तू तुळशीजवळ ठेवल्याने माता तुळशीचा तर कृपा आशीर्वाद मिळतोच, मात्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतात. चला तर जाणून घेऊयात की या 3 वस्तू कोणत्या आहेत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं घंटी बटनसुद्धा दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहिली आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे स्वस्तिक. हो, स्वस्तिक हे हिंदू धर्मानुसार अत्यंत शुभ आणि मंगलतेचं चिन्ह मानलं जातं. असं म्हणतात की ज्या ठिकाणी स्वस्तिक असतं त्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास असतो. सकारात्मक ऊर्जेस आपल्या घराकडे खेचून आणण्याची क्षमता आणि ताकद ह्या स्वस्तिक चिन्हामध्ये असते. आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळस सुकते. जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीची वाढ होते, जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त वाढतो, सकारात्मक शक्ती कमी होतात, त्यावेळी सर्वात प्रथम आपल्या अंगणातील तुळस सुकते. जेव्हा जेव्हा तुळस सुकेल तेव्हा लक्षात घ्या, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावरती मोठं संकट आलेलं होतं आणि ते तुळशी मातेने आपल्यावरती घेतल्यामुळे आपल्या अंगणातील तुळस ही सुकली जाते. किंवा आपल्या घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. माणसाप्रमाणेच, व्यक्तीप्रमाणेच आपल्या घराला सुद्धा नजर लागत असते आणि जर अशी नजर लागली असेल तर तुळस सुकते. अशावेळी आपण तुळशीजवळ हे स्वस्तिक चिन्ह नक्की रेखाटा. जे तुळशी वृंदावन आहे त्यावर सुद्धा आपण हे स्वस्तिक चिन्ह रेखाटू शकतो. ज्या ठिकाणी स्वस्तिक असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती कधीच राहत नाहीत. एक लक्षात घ्या, हे स्वस्तिक काढताना तुम्ही कुंकवाचा वापर करा आणि हे स्वस्तिक काढताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा श्रीहरी विष्णूंचा अत्यंत प्रिय असलेला मंत्र आपण नक्की जप करा. या मंत्राचा जप करत जर आपण हे स्वस्तिक चिन्ह काढलं तर माता तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढतो. घरावरचा नजरदोष दूर होतो. जीवनात पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैसा म्हणजे सर्व काही नाही. आजकाल आपण पाहतो बऱ्याच जणांना संतान प्राप्ती होत नाही, मूलबाळ होत नाही. तर ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे, ज्यांना तेजस्वी, ओजस्वी आणि गुणवान संतान प्राप्ती व्हावी, मूलबाळ व्हावं अशी ज्यांची अपेक्षा आहे, ज्यांना सदाचारी, नम्र अशी बालके हवी आहेत, त्यांनी तुळशीजवळ बसून, ज्या स्त्रीला संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा स्त्रीने माता तुळशीजवळ बसून भगवद्गीतेचा पाठ अवश्य करावा. असं म्हणतात की जी स्त्री तुळशीजवळ बसून भगवद्गीतेचा पाठ करते आणि माता तुळशीजवळ संतान प्राप्तीची इच्छा व्यक्त करते, त्या स्त्रीची इच्छा नक्की पूर्ण होते. तिला तेजस्वी आणि ओजस्वी संतान प्राप्ती नक्की होते.
आता बरेच जण असंही म्हणतात की आम्ही तुळशीची रोपटं आणलं, मात्र ते रोपटं जगत नाही, तुळस व्यवस्थित उगवत नाही, ती काही दिवसातच जळून जाते. जर आपल्याही बाबतीत अशा प्रकारची समस्या असेल तर आपण एक चूक करत आहात. हे पहा, तुम्ही कुठूनही तुळशीचं रोपटं आणून ते आपल्या तुळशी वृंदावनात लावणं बरोबर नाही. जेव्हा तुळशीचं रोपटं आणाल तेव्हा मनोभावे हात जोडून तुळशीला प्रार्थना करा की हे माता तुळशी, आम्ही तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करत आहोत. कृपया या आमंत्रणाचा स्वीकार करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपण तुळशीची स्थापना आपल्या तुळशी वृंदावनात करावी. हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवारचा दिवस माता तुळशीची स्थापना करण्यासाठी अत्यंत योग्य समजला जातो. गुरुवार, बुधवार तसेच शुक्रवार हे तीनही दिवस अत्यंत शुभ आहेत तुळशीचं रोपटं लावण्यासाठी. आता आपण पाहूयात की दुसरी कोणती वस्तू आहे की तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढवते. ही दुसरी वस्तू आहे शालिग्राम. या ठिकाणी खूप मोठी चूक लोकांकडून होते. शालिग्राम आणि शिवलिंग यांच्यातला फरक लोकांना समजत नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की अनेक जणांच्या तुळशीमध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली असते. असं केल्याने आपल्या घरावरती अनेक प्रकारची संकटं येतात. माता तुळशी त्यामुळे नाराज होते. लक्षात घ्या, दुसरी वस्तू आहे शालिग्राम. हा काळ्या रंगाचा दगड असतो. अत्यंत पवित्र दगड समजला जातो आणि हा शालिग्राम म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्यक्ष तुळशीचे पती होय. हो, तुळशीचे पती आहेत शालिग्राम आणि म्हणूनच आपण शालिग्रामची स्थापना अगदी विधिवत तुळशी वृंदावनात नक्की करा. आणि हो, दिवाळीनंतर जो तुळशी विवाह होतो त्यावेळी आपण हा शालिग्राम नावाचा दगड तुळशीजवळ अवश्य ठेवावा आणि या तुळशी विवाह संपन्न करावा. ज्या तुळशीचा विवाह झाला नाही अशा तुळशीजवळ आपण चुकूनही शालिग्रामची स्थापना करू नका. केवळ विवाह झालेल्या तुळशीजवळच आपण शालिग्राम स्थापन करावा. तुळशीचं तर शोभा वाढतेच, मात्र आपल्या जीवनामध्ये आनंद, सुख, ऐश्वर, वैभव या सर्व गोष्टींसुद्धा आपोआपच येतात. काही जणांना वाईट स्वप्न पडतात, रात्री व्यवस्थित झोप लागत नाही, अनिद्रेचा त्रास आहे. आजकालची ही जीवनशैली आहे ती ताणतणावाची बनलेली आहे. ऑफिसमधला ताण असो, कामातला ताण असतो किंवा फॅमिलीमध्ये काही टेन्शन असतात. जर तुम्हालाही अशा प्रकारचे स्ट्रेस असेल, मनावरती ताणतणाव असेल आणि परिणामी रात्री झोप लागत नसेल, अनिद्रेसाठी रात्री शांत झोप लागण्यासाठी, मनावरील ताण हलका करण्यासाठी आपण माता तुळशीची दररोज नित्यनियमाने पूजा करत चला आणि रात्री झोपताना एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची 5 पाने टाका. हो, लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी तुळशीची पानं तोडू नये. तुळशीची पानं ही दिवसाच तोडावीत, ती स्वच्छ करावीत आणि मग या ग्लासभर पाण्यामध्ये टाकावीत आणि हा ग्लास आपल्या उशाशी झाकून ठेवा, म्हणजे त्यावरती अगदी प्लेट ठेवून आपण झोपू शकता. असं केल्याने आपल्याला रात्री झोप लागते, मनावरील ताणतणाव कमी होतो आणि सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी आहे ते पिण्यास विसरू नका. दात वगैरे स्वच्छ करून आपण हे पाणी प्यावं आणि तुळशीची 5 पानं चावून खावीत. याने आपला ताणतणाव तर कमी होईलच, मात्र आपलं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तुळशीच्या पानांचे औषधीय उपयोग आपणास काही नवीन नाहीत. आता तिसरी आणि शेवटची वस्तू मी तुम्हाला आता सांगत आहे. अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे की जी आपण तुळशीजवळ ठेवली तर माता तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढणार आहे. सकाळच्या पूजेमध्ये किंवा सायंकाळच्या पूजेमध्ये सूर्यास्तासमयी आपण माता तुळशीजवळ एक तुपाचा दिवा अवश्य लावा. जर हे तूप देशी गाईचं असेल तर अत्यंत उत्तम होईल. नसेल तर तुम्हाला मिळत तर कोणत्याही गाईचं तूप चालेल, मात्र तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा
असं म्हणतात की ज्या ठिकाणी तुपाचा दिवा असतो त्या ठिकाणी सर्व देवीदेवता आमंत्रित होतात. सर्व देवीदेवतांना प्रसन्न करणारा असा हा उपाय आहे. माता तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मीची कृपा बरसते. भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. मात्र हा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करण्यास विसरू नका. सर्व प्रकारच्या कामामध्ये सफलता प्राप्त करून देणाऱ्या अशा या 3 वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्ही कोणतंही काम करत असू द्या, तुम्ही नोकरी करता, तुम्ही जॉब करता, उद्योगधंदा करता, व्यवसाय करता, त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं. शुभ समाचार नेहमी ऐकायला मिळतात. कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट येत नाहीत. आलेल्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम माता तुळशी करते. तुळशीच्या बाबतीत मी तुम्हाला या 3 वस्तू सांगितल्या, मात्र थोडेसे नियमसुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्की पाळा. जे आपलं तुळशी वृंदावन आहे, तुळशीस दररोज नित्यनेमाने पाणी देत चला. अनेक जण सूर्यास्तानंतर म्हणजे रात्री पाणी देतात. लक्षात घ्या, माता तुळशीस जे आपण जल अर्पण करतो ते हिंदू धर्मशास्त्रानुसार केवळ आणि केवळ दिवसाच करावं. त्यातल्या त्यात सकाळी उठल्याबरोबर, म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा जर आपण तुळशीस जल अर्पण केलं तर त्याचे अत्यंत शुभ फळ आपल्याला नक्की प्राप्त होतात. माता तुळशीजवळ तसेच तुळशी वृंदावनाजवळ साफसफाई अवश्य ठेवा. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा आणि इतर सर्व देवीदेवतांचा वास मानला जातो. आणि म्हणून आपल्या तुळशी वृंदावनामध्ये मधील असेल किंवा तुळशी वृंदावनाच्या बाजूची जागा असेल त्या ठिकाणी साफसफाई करत चला. त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. आणि ज्या अधार्मिक वस्तू आहेत, ज्या वस्तूंना धर्माची मान्यता नाही, अशा वस्तू आपण चुकूनही तुळशीजवळ ठेवू नका. केवळ या छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर आपणही पाहाल की माता तुळशीची असीम कृपा आपल्यावरती नक्की बरसते. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि या जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू हे नक्कीच प्रसन्न होतील. आणि ज्यावेळी भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. असे हे छोटेसे उपाय आपण सुद्धा नक्की करा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.